नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CETच्या परीक्षेसाठी काही महत्त्वाचे MCQ क्वेश्चन्स बघणार आहोत. आज आपण बघत आहोत इतिहासामधील धडा 7वा खेळ आणि इतिहास. येथे 6 नंबरचा जो धडा आहे तो 10वीच्या अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. सोडवलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. खेळांना नियमित व संघटित स्वरूप टिंब दिले. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ग्रीकांनी. येथे जे स्पष्टीकरण आहे 1 ते 4 प्रश्नाखाली जे स्पष्टीकरण दिलेले आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. प्रश्न दुसरा. खालीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. जुम्मन-दादा यांची व्यायामशाळा. प्रश्न क्रमांक 3. क्रिकेट सामन्याचे मराठी भाषेतून समीक्षण पूर्वी कोण करीत असे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बाळ ज. पंडित. प्रश्न क्रमांक 4. शूद्रकांच्या एका नाटकाचे नाव मुच्छकटिक असे आहे. मुच्छकटिक म्हणजे टिंब. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मुच्छकटिक म्हणजे मातीची गाडी. वस्तुनिष्ठ प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 1. क्रीडा प्रशिक्षणाच्या संस्था व ठिकाणे यांच्या जोड्या जुळवा. इथे अ व ब 2 गट दिलेले आहे. त्यांच्या जोड्या जुळवून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2. पूर्वी महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ठकी. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणता मैदानी खेळ नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. काचकवड्या. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5. प्रस्तरारोहण या खेळाचा कोणत्या प्रकारच्या खेळात समावेश होतो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. साहसी व रोमांचकारी खेळ. प्रश्न क्रमांक 6. टिंब हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हॉकी. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. प्रश्न क्रमांक 7. मेजर ध्यानचंद यांच्या संदर्भात चुकीचे विधान ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय हॉकी दिवस म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 29 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 9. टिंबतील पॉपेई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तिदंती बाहुली सापडली. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इटली. प्रश्न क्रमांक 10. खेळ या विषयाला वाहिलेले टिंब नावाचे नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. षटकार. प्रश्न क्रमांक 11. उडणाऱ्या लाकडी बाहुलीचे वर्णन कोणत्या प्राचीन ग्रंथात आढळते?
या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कथा साहित्य सागर. प्रश्न क्रमांक 12 झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या दिनचर्याविषयीची माहिती विष्णू भट्ट गोडसे यांच्या कोणत्या पुस्तकात आढळते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माझा प्रवास. प्रश्न क्रमांक 13 खाशाबा जाधव हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुस्ती. खाशाबा जाधव हे कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 14 खेळण्यातून इतिहास आणि टिमटिंब क्षेत्रातील प्रगती यावर प्रकाश पडतो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तंत्रज्ञान. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बुद्धिबळ मैदानी खेळ. बुद्धिबळ हा मैदानी खेळ नाही, हा बैठे खेळ आहे. प्रश्न क्रमांक 16 मल्लविद्यागुरू बाळभट्ट देवधर यांनी निर्मिती केलेला मल्लखांब व त्यातील पकडी कोणत्या खेळासाठी पूरक आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुस्ती. प्रश्न क्रमांक 17 ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा पूर्वी टिमटिंब या ग्रीक शहरात घेतली जात असे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑलिम्पिया. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता खेळ साहसी खेळ या प्रकारात मोडत नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोळाफेक. प्रश्न क्रमांक 19 हॉकीतील कामगिरीसाठी मेजर ध्यानचंद यांना 1956 साली कोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पद्मभूषण. प्रश्न क्रमांक 20 दंगल हा चित्रपट ज्यांच्या जीवनावर आधारित आहे त्या फोंगट भगिनी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुस्ती. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांनाही सांगा. थँक्यू.